नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत चविष्ट, चटकदार आणि झणझणीत अशी लसणाची चटणीची रेसिपी पाहणार आहोत। अगदी झटपट अशा पद्धतीने ही चटणी बनते आणि त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आता बघूयात। कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या भरपूर अशा प्रमाणात, लाल तिखट चवीनुसार, अर्धा चमचा जिरे, मोठं मीठ चवीनुसार आणि खडा हिंग इथं आपल्याला घ्यायचा आहे। खडा हिंग जर तुमच्याकडे नसेल तर हिंग पावडर घातलं तरी सुद्धा चालतं। आता ही चटणी आपण खलबत्त्यामध्येच बनवणार आहोत, कारण खलबत्त्याची टेस्ट खूप छान लागते। आणि आधी आपल्याला खलबत्त्यामध्ये लसूण बारीक अशा पद्धतीने, बारीक मोठं अशा पद्धतीने चेचून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये बारीक मोठं अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या चेचून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पोहेच्या चमच्याने जिरे घालायचं आहे। आता इथं आपण खडा हिंग अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये घालणार आहोत, कारण खडा हिंगची टेस्ट थोडीशी कडक असते, त्याच्यामुळे थोडंसं घालायचं आहे। मोठं मीठ इथं आपण चवीनुसार घालणार आहे। मोठ्या मिठाची टेस्ट भाजीमध्ये खूप छान लागते, त्याच्यामुळे तुम्ही मोठं मीठ आवर्जून वापरून बघा, खूप छान लागते टेस्ट। आता इथं कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये चेचून घ्यायचं आहे। आता चवीनुसार इथं आपण लाल तिखट घालणार आहे, पण ही चटणी आपण दहीसोबत खाणार आहोत, त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं जास्तच घालायचं आहे। ही लसणाची चटणी अगदी सोपी तर आहेच, पण जेवणाची चव तर खूपच वाढवते। आणि अगदी भाजी नसलं तरीसुद्धा ह्या चटणीसोबत चपाती किंवा भाकरी दोन्ही आपण दहीसोबत किंवा नुसता गरम चपाती आणि तूप घालून ही जर चटणी खाल्ली तर खूप छान लागते। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अगदी झटपट अशा पद्धतीने 1-2 मिनटातच ही चटणी तयार होते। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ही चटणी तुम्हाला कशी वाटली आणि अजून नवीन नवीन कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील। आता ही चटणी आपली साधारण 5 ते 6 दिवस सहज टिकते। अशा पद्धतीने आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही भाकरी, दही, कांदासोबत ही चटणी अगदी मस्त अशा पद्धतीने लागते, त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।